तर आज मी बनवले पोहे. त्याच्यासाठी मी कांदा मिरची कापून घेतली, मग घेतले पोहे. अच्छा, ठीक आहे. हे मग त्याला भिजू टाकून दिलं. मग घेतले शेंगदाणे साईड ठेवून दिले. मग घेतलं पतीला, त्याच्यात टाकलं तेलामध्ये टाकले मी कांदे. आता कांदे शिजल्यावर मग टाकले मी थोडे शेंगदाणे शिजल्यावर मिरच्या पण शिजू दिल्या. आणि मिरच्या शिजल्यावर मस्तपैकी त्याच्यामध्ये हळद सोडली, थोडी हळद टाकल्यावर मग मिरची पावडर टाकून दिलं थोडं, ना मीठ टाकून दिलं मी मग थोडं. त्यानंतर चांगलं त्या ग्रेव्हीला शिजू दिलं आणि आपली पोहेची ग्रेव्ही तयार झाली. ग्रेव्ही तयार झाल्यावर त्याच्यामध्ये मी सोडले पोहे भिगवलेले. आता भिजवलेले पोहे त्याच्यामध्ये सोडत आहे. आता मस्तपैकी भिजवलेले पोहे आता त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करावं लागन. आता चांगलं मिक्स करावंच लागन आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये मस्तपैकी चमच्यानं चांगलं घोटघाट करूनच राहिलो. आता झाले आपले पोहे रेडी. आता थोडी गरम होऊ देतो थोड्या वेळ. आणि त्याच्यामध्ये मग आता सांबार टाकत आहे मी. आता सांबार टाकला वरून मस्तपैकी. आता वरून सांबार टाकला. आता मस्तपैकी त्याला घोटतो आणि थोड्या वेळ आपल्याला घोटायला लागत चमच्यानं. आता मिक्स झाले हे आपले सांबार. आता मिक्स झाल्यावर मस्त एका प्लेटमध्ये घेऊन आता मी खातो. चांगले झाले मस्त पोहे.